भाजप युवा मोर्चाच्या संघाची बैठक पन्हाळगडावर उत्साहात पार पडली। या बैठकीला युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचं बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी आणि युवकांमध्ये पक्षविस्तार या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं अधोरेखित केलं। पन्हाळगडावर भाजप युवा मोर्चाची बैठक प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडली। भाजपचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी युवा मोर्चानं अधिक सक्रिय राहणं आवश्यक आहे। प्रत्येक कार्यकर्त्यानं आपल्या परिसरात जनसंपर्क वाढवून पक्षाची ताकद मजबूत करावी, तसंच भाजपला राज्यात नंबर 1 चा पक्ष बनवण्याचा संकल्प युवकांनी करावा, असं कृष्णराज महाडिक म्हणाले। तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून संघटन बळकट करण्याचं आवाहन केलं। या बैठकीला पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येनं युवा कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील समस्या, स्थानिक पातळीवरील अडचणी तसंच संघटन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना याबाबत मतं मांडली। युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तालुक्यात विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय आगामी कार्यक्रमांची आखणी, बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी रणनीती तसंच सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावरही चर्चा करण्यात आली। युवकांना पक्षाशी अधिक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला। बैठकीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीमुळे पन्हाळा तालुक्यात भाजपा युवा मोर्चाचे संघटन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले, प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. अजय चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, तालुका उपाध्यक्ष अमरसिंह भोसले, नगरसेवक मिलिंद कुराडे, संज्योती नायकवडी, लक्ष्मण कांबळे, महेश भाडेकर, वृषाली सरनोबत, अनिल कामिरे, संग्राम घोरपडे, संदीप गवळी यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।